आणि ही बातमी आहे महाराष्ट्रातून विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे आणि विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलाय। विधान भवनातून सर्वांना बाहेर काढण्याची आता माहिती कळतेय। संपूर्ण विधान भवन आता रिकाम करण्यात आलेलं आहे आणि विधान भवनात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। बॉम्बच्या या ईमेलमुळे सर्वांना आता गेटवर रोखून धरण्यात आलेलं आहे। तपासणी सुरू आहे। विधान भवनातून ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। कृष्णात, विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे, एक ईमेल आला असल्याचं कळतंय, काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधानमध्ये आणि त्याच काळामध्ये सकाळी ईमेलनं बॉम्बने उडवून देण्याची धमकी ही आलेली आहे आणि पोलिसांकडून सर्व सर्च ऑपरेशन केलं जात आहे। पुरेशी काळजी घेतली जात आहे, कारण जे विधान भवनामध्ये येणारे आमदार असतील, नेते असतील, त्याचबरोबर इतर मीडिया असेल किंवा इतर पदाधिकारी असतील, त्यांना रोखून धरलं जातंय। काही जणांना खाली बाहेर काढलेलं आहे आणि संपूर्ण तपासणी केली जात आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही अत्यंत काळजीपूर्वक पाहिली जात आहे। विधान भवन हा परिसर अत्यंत मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जरी पासेसवर कमी लोक येत असतील किंवा निर्बंध घालण्यात आले असले आणि प्रचंड सुरक्षा व्यवस्था असली तरी ईमेलच्या माध्यमातून आलेल्या या धमकीचा गांभीर्याने ही गोष्ट घेतली गेलेली आहे आणि मुंबई पोलीस असेल किंवा विधान भवनाची सिक्युरिटी फोर्स जो आहे, कारण विधान भवनाची एक वेगळी सुरक्षा यंत्रणा असते आणि त्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात आहे। अगदी कृष्णात, संपूर्णपणे विधान भवन आता रिकामं करण्यात आलंय असं कळतंय। आतमध्ये बराच स्टाफ आहे। सध्या अधिवेशनानिमित्तानं कामकाज सकाळपासूनच खरं तर सुरू असतं या स्टाफचं आणि अनेक जणांना बाहेर रोखून सध्या ठेवण्यात आलेलं आहे, धरलेलं असं कळतंय, काय नेमके या संदर्भातले? कारण विधान भवन थोड्याच वेळात कामकाजाला सुरुवात होणार होती आणि त्यामुळं अनेक संबंधित अधिकारी जे आहेत ते सकाळीच लवकर पोहोचत असतात, त्यामुळं या अधिकाऱ्यांना गेटवरच रोखून ठेवण्यात आलेलं आहे। कुणालाही आत सोडलं जात नाही आहे आणि आत जे काय आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरक्षा यंत्रणेकडून सुरू आहे। कारण जो ईमेल आलेला आहे ती खरंच तो ईमेल खरा आहे की खोटा आहे याची पडताळणी जरी होत नसली किंवा त्या संदर्भातली कुठली माहिती मिळत नसली तरी कोणतीही गोष्ट जी आहे ती गांभीर्याने घेऊन या संदर्भातली कार्यवाही ही सुरक्षा यंत्रणाकडून केली जात असते, त्याची पडताळणी केली जात असते आणि त्याचमुळं संपूर्ण परिसराची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसरात तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। अगदी कृष्णात, खरं तर कायदा सुव्यवस्थेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित होत असतात आणि आता जिथून खरं तर राज्याचे कायदे तयार होतात, ज्या ठिकाणी अधिवेशन होतं, अनेक महत्त्वाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात, सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या सभागृहातून सोडवले जातात, जिथे खरं तर हे प्रश्न मांडले जातात, अशा ठिकाणाला बॉम्ब न उडवण्याची धमकी येणं म्हणजे हा सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचाच एक भाग आहे। निश्चितच विरोधक या संदर्भात काही प्रतिक्रिया देतील, काय या संदर्भात विरोधकांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत? नक्कीच विरोधकांच्या प्रतिक्रिया थोड्या वेळात समोर येतीलच, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा मुद्दा घेऊन विधान भवनात किंवा सभागृहात विरोधक हे नेहमीच आक्रमक होत असतात। परंतु आता जो ईमेल आलेला आहे धमकीवरचा, त्याचा नेमका काय परिणाम होतोय, कारण जे तपास यंत्रणा आहे ती पूर्णतः संपूर्ण विधान भवन परिसरात तपास करत असताना पाहायला मिळते। त्यामुळं सध्या विरोधक जे आहेत ते या गोष्टीकडे केवळ एक धमकी वजा म्हणून पाहतायत, परंतु त्याचे पडसाद नक्कीच विधानसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे, जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू होईल त्यावेळी नक्कीच उमटतील। परंतु त्यावेळी सरकारच्या वतीने देखील एक निवेदन सादर केलं जाईल की काय नेमकी घटना घडली होती किंवा काय या संदर्भात, आणि त्याची विरोधक जे आहेत ती पाहावं लागेल, कारण थोड्याच वेळात विरोधक देखील या परिसरामध्ये पोहोचतील, कारण अद्याप अजून कोणी नेते, आमदार किंवा कोणी आलेलं नाही, परंतु थोड्याच वेळात ते पोहोचतील। परंतु सध्या तरी सुरक्षा व्यवस्थेकडून ही तपासणी केली जाते। अगदी कृष्णात, अजून 2 तासानंतर कामकाज आता सुरू होईल, अधिवेशनाचा पुढच्या दिवसाचं कामकाज सुरू होईल। नेहमीसारखं विरोधक पायऱ्यांवर आपले मुद्दे घेऊन आंदोलन करतील, मात्र काय आज या सगळ्याच प्रक्रियेला उशीर होईल का, कामकाजाला उशिरा सुरुवात होईल का, कारण आता सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे असं आपण आता सांगितलं? सध्या तरी कामकाजाला उशीर होईल असं काही वाटत नाही, कारण जर काही सापडलं गेलं तर उशीर होऊ शकतो, परंतु जर हा ईमेल किंवा ही धमकी जर फोल ठरली असेल,
सुरक्षा यंत्रणेला काहीच सापडलं नाही तर मात्र कामकाज नियमित वेळेनुसार विधानसभेचं 11 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर 12 वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू होईल. परंतु सध्या तरी केवळ तपासणी यंत्रणा आपल्या कामाला लागलेली आहे. संपूर्ण परिसर जो आहे तो सुरक्षा व्यवस्थेकडून तपासला जात आहे. त्यामुळं लगेच तसं काही सांगता येत नाही. अगदी कृष्णा, तसे संपर्कात राहा. पण पुन्हा एकदा झी 24 तासच्या प्रेक्षकांना ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी सांगूया. विधान भवनामध्ये सर्च ऑपरेशन आता सुरू झालेलं आहे आणि बॉम्ब न उडवण्याची धमकी विधान भवनाला आलेली आहे. ईमेलद्वारे विधान भवन ला ही धमकी आलेली आहे. हा ईमेल मिळालेला आहे. त्यानंतर आता विधान भवनात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. वेगवेगळी पथकं, त्याचप्रमाणे विधान भवनाची जी एक वेगळी सिक्युरिटी फोर्स आहे त्याकडून पूर्णपणे या ठिकाणी तपासणी केली जाते आहे. बॉम्बच्या अफवेमुळे या ठिकाणी सध्या ही तपासणी सुरू आहे. अर्थात यामध्ये अजून या ईमेलची सत्यता तपासली जाती आहे. हा ईमेल कुठून आलेला आहे, कशा पद्धतीने ईमेल आलेला आहे, या सगळ्याची तपासणी सुरू झालेली आहे. आणि या दरम्यान संपूर्ण विधान भवन जे खरं तर सध्या अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अनेक कर्मचारी तर सध्या आमदार क्षीरसागर आपल्या बरोबर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे. क्षीरसागरची ईमेल आलेला आहे धमकीचा असं कळतंय आणि विधान भवन बॉम्बनं उडवून देऊ अशा प्रकारची धमकी आल्याचं कळतंय. काय नेमकं या ईमेलमध्ये काय आपल्याकडे आणखी या संदर्भातली माहिती आहे? नाही, मला मेल संदर्भातली माहिती नाही, पण फक्त सकाळी स्पेशल सेटिंग होतो म्हणून सकाळी लवकर आलो होतो मी. आल्यानंतर गेट बंद बघितलं विधान भवनचं, तर मी म्हणलं असं म्हणजे आज तर पाऊस आहे, प्रशासनाला जेवढी माहिती भेटली तर आतमध्ये काहीतरी चेकिंग चालू आहे. सकाळी पण त्यांनी एकदा चेक केलं, आता पण ते करतात ते. आणि काहीतरी म्हणजे मला ऑथेंटिक माहित नाही, पण एखादं थ्रेट आलं असेल त्याच्यामुळेच ते काळजीपोटी हे सगळं पोलीस प्रशासन याच्यामध्ये लक्ष घालतात. अगदी. पण क्षीरसागरजी, अशा प्रकारे विधान भवन उडवण्याची जर धमकी येत असेल तर हा एक कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न आहे आणि थेट ज्या ठिकाणी सभागृहात जनतेच्या प्रश्नांना आपण वाचा फोडतो अशा सभागृहाला, अशा वास्तूला अशा प्रकारे धमकी येणं हे निश्चितच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, आमदार म्हणून मी दुसऱ्या टर्मीत आहे आणि पोलीस प्रशासन सक्षम, मुंबई पोलीस सक्षमपणे काम करते. आणि जर एखादं जी वस्तुस्थिती आहे ती प्रशासन काही वेळानंतर सांगेलच, पण आता लोकही ते आतमध्ये सोडतात. पण त्यांनी काळजी करणं, कुणी काहीतरी बोलणं किंवा मेल करणं आणि त्यांनी ते व्हेरीफाय करणं ही ते करणारच व्हेरीफाय. ठीक आहे, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्या बरोबर होते. तर विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी आलेली आहे आणि काय नेमकं ईमेल आलेला आहे किंवा काय या संदर्भात आपल्याला माहिती नसल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं. मात्र गेटवर अशा प्रकारे आज सगळ्यांना थांबवून ठेवण्यात आलेलं होतं, कोणालाही सोडत नव्हते आणि सर्च ऑपरेशन सुरू होतं, शोध मोहीम सुरू होती. डॉग स्क्वॉड, त्याचप्रमाणे वेगवेगळी जी पथकं आहेत, सुरक्षा व्यवस्थेतली पथकं, या सगळ्याद्वारे आज विधान भवनाची मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी सुरू होती. आणि काय नेमकं झालं या संदर्भात आपण विचारलं, मात्र सगळ्यांना थांबवून ठेवण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलं. असं संदीप क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. तर विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी आली असल्याचा एक ईमेल आलेला आहे असं कळतं आहे आणि त्यामुळे सध्या जो आतला स्टाफ होता त्यांना सुद्धा बाहेर काढलं असल्याचं कळतंय. आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलंय की हळूहळू आता आत सोडायला सुरुवात झालेली आहे लोकांना आणि त्यामुळे काय नेमकं विधान भवनातली सगळी परिस्थिती आहे या संदर्भात आमचे वेगवेगळे रिपोर्टर सुद्धा आपल्याबरोबर जोडले जातात. त्यांच्याकडून सुद्धा आपण या संदर्भातली माहिती तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची अशा प्रकारे धमकी आली असल्यामुळे आज सकाळी सगळ्यांना आधी बाहेर काढण्यात आलं. मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलं. त्याचप्रमाणे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनासाठी आज जेव्हा आमदार येत असतात त्या सर्वांना बाहेर रोखून ठेवण्यात आलंय आणि त्याचप्रमाणे कर्मचारी जे आधीपासूनच आज कामकाजासाठी उपस्थित राहणार होते, तो जो रेग्युलर स्टाफ आहे, या सर्वांना गेटच्या बाहेर थांबवण्यात आलं होतं. त्याचीही दृश्य आपण पाहतोय झी 24 तासवर. तर विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याचा ईमेल आला आणि या ईमेल नंतर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण इमारतीच्या बाहेर आतमध्ये बारीक संपूर्णपणे तपासणी सुरू आहे. सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विधान भवनाची स्वतःची एक जी सिक्युरिटी फोर्स आहे त्याद्वारे त्यानंतर इतर काही बॉम्बस्फोट जी पथकं असतात, शोध पथकं असतात, त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आणि त्यानंतर हे सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्याचं कळतं आहे. पुन्हा एकदा जाऊया, कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. कृष्णात, काय नेमके पुढे आणखी काही तपशील येत आहेत का? काय ईमेल संदर्भात काही आणखी सविस्तर तपशील?
ईमेलची खात्री केली जात आहे. खरं नेमका ईमेल हा कुठून आलेला आहे, कुणाच्या अकाउंटवरून आलेला आहे, कारण एवढा मोठा धमकी जी आहे विधान भवनाला थेट अधिवेशन काळात देण्याची, आणि त्यामुळं याची खात्री जमा केली जात आहे. आणि याच ईमेलच्या माध्यमातून जी धमकी आली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागलेली आहे. संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये आता थोड्या वेळात बॉम्बशोधक पथक देखील या ठिकाणी येणार आहे आणि त्या माध्यमातून त्याचा तपास देखील होईल. परंतु सुरुवातीला तरी जे विधान भवनामध्ये ज्या ठिकाणी कामकाज सुरू असतं आणि संपूर्ण मुख्य इमारत आहे त्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झालेलं पाहायला मिळतंय. ठीक, कृष्णा तसे संपर्कात राहा. पण पुन्हा एकदा ही सर्व माहिती सांगूया. विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते कर्मचारी वर्गाला सध्या बाहेरच थांबवून ठेवण्यात आलेलं आहे आणि विधान भवनातून जे आतमध्ये होते त्यांना सुद्धा बाहेर काढले आणि त्यानंतर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. तर विधान भवनाला बॉम्ब उडवण्याचा ईमेल आल्यानंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. आज अधिवेशनाचा सुद्धा कामकाजाचा दिवस आहे, त्यामुळे काही वेळामध्ये या ठिकाणी आता आमदार येऊ लागलेले आहेत. संदीप क्षीरसागर यांच्याशी आपण काही वेळापूर्वी संपर्क केला आणि काय नेमकं झालं याचं त्यांनी कथन केलं. तर काही वेळासाठी बाहेर थांबवण्यात आलं असं त्यांनी सांगितलं आणि आतमध्ये काही तपासणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र ईमेलबाबत आपल्याला माहिती नाही असं त्यांनी म्हटलंय. तर बॉम्बच्या अफवेमुळे आज विधान भवनाच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती होती हे पण एका बाजूला पाहू शकतोय. कर्मचाऱ्यांना विधान भवनाबाहेर काढण्यात आलेलं, काहींना जे येत होते त्यांना रोखण्यात आलेलं आणि बॉम्ब न उडवण्याची धमकी विधान भवनाला आज सकाळी झाली. ईमेल आलेला आहे आणि हा ईमेल नेमका कुठून आलेला आहे या संदर्भातला आता तपास सुरू झालेला आहे. मात्र अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारे धमकी येणं, हा थेट येणं निश्चितच कायदा सुव्यवस्थेचा एक मोठा भाग म्हणावा लागेल. सर्वांना आता बाहेर काढले. अर्थातच आता काही वेळापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की मुंबई पोलीस तेवढे सक्षम आहेत, निश्चितच या संदर्भातली तपासणी केली जाणार आणि सगळी प्रक्रिया व्यवस्थित पाडली जाते आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. धमकीचा ईमेल आल्यासंदर्भात आपल्याला माहिती नाही, मात्र आज हाऊस असल्यामुळे मी आलो आणि त्यावेळी मला गेट बाहेर थांबवण्यात आलं. या ठिकाणी गेट बंद होतं, त्यामुळे आपण इथे थांबलो आणि विचारपूस केली असता कळलं की आतमध्ये विशेष तपासणी सुरू आहे. तर बॉम्ब न उडवण्याची विधान भवनाला ही धमकी आल्यानंतर काय नेमकी सगळी परिस्थिती होती आपण एका बाजूला या दृश्यांमध्ये पाहतोय. सगळा जो कर्मचारी वर्ग विधान भवनामध्ये येत असतो दररोज, त्या सर्वांनाच बाहेर थांबवण्यात आलं. आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर. सीमा, काय नेमके तुझ्याकडे सविस्तर तपशील आहेत? विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची ईमेल आलेला असल्याचं कळतंय, धमकी आली असल्याचं कळतंय. काय या संदर्भातली आणखी पुढे सत्यता? नक्कीच आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर या धमकीचा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण जी पोलीस यंत्रणा आहे ती अलर्ट मोडमध्ये आलेली असून सगळ्या संपूर्ण विधान भवनाची चौकशी जी आहे त्यांच्या मार्फत केली जाते. डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांच्या मार्फत सध्या चौकशीला सुरुवात झालेली आहे. खरं तर गेटच्या बाहेर सगळे जे कर्मचारी आहेत, आमदार आहेत आणि आमदारांचे जे स्टाफ आहे त्यांना थांबवण्यात आलेला आहे. कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि आतमध्ये जे कर्मचारी गेले आहेत त्यांना बाहेर पाठवलं जाते. ईमेलद्वारे बॉम्ब न उडवण्याची जेव्हा धमकी मिळाली तेव्हा आतमध्ये संपूर्ण चौकशी जी आहे ती पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून केली जाते. डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या मार्फत सध्या जी सखोल चौकशी जी आहे त्या ठिकाणी केली जाईल. आणि सध्या आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यभरातले महत्त्वाचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी अशा संवेदनशील काळी जर धमकी मिळत असेल तर अर्थात चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आता हा ईमेल नक्की कोणाकडनं आला, नक्की ईमेल पाठवण्यामागचा उद्देश काय आहे, हे सगळं जे काय नक्की चौकशीच्या माध्यमातून खुलासा होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र तत्पूर्वी संपूर्ण विधान भवनाची चौकशी जी आहे ती केली जाते आणि नक्कीच आतमध्ये खरं तर एक चिंता व्यक्त केली जाते. जे सगळे महत्त्वाचे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर पाठवलं जात आहे आणि आतमधून कोणालाही आतमध्ये पाठवलं जात नाहीये. त्यामुळे अर्थात गदारोळ, गोंधळ जो आहे तो विधान परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी सीमा, काय या सगळ्या घडामोडींमुळे आज अधिवेशन सुरू व्हायला उशीर होईल का? कारण सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे असं आपण सांगितलं. नक्कीच याचा परिणाम आजच्या कामकाजावरती होण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृह काहीसे उशिराने सुरू होऊ शकतात, कामकाज उशिराने सुरू होऊ शकतो कारण
संपूर्णपणे जोपर्यंत पोलीस यंत्रणांना खात्री पटत नाही की विधान भवनामध्ये कशाही प्रकारचा बॉम्ब किंवा ज्या पद्धतीने मेल आलेला आहे तशा प्रकारची परिस्थिती आतमध्ये नाही, तोपर्यंत कामकाजाला सुरुवात होणार नाही. अर्थात 9च्या नंतर म्हणजे 10च्या नंतर दोन्ही सभागृहामध्ये वेगवेगळे जे प्रश्न असतात, जे चर्चेला येत असतात, त्यावरती चर्चेला सुरुवात देखील होते. आमदार खरं तर 9-9:30च्या दरम्यानच विधान भवनात पोहोचतात आणि त्याआधी कर्मचारी सगळ्यात आधी पोहोचलेले असतात. अर्थात आता बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सीमा, काही क्षणांसाठी थांबवते. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. असल्याची एक थ्रेट आलेला आहे आणि असा मेल आला होता, त्यामुळे आता विधानसभा खाली केलेली. आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे. अजूनही जास्त चौकशी अंती कळेल. मला आता एवढीच माहिती मिळाली. पण एका बाजूला अधिवेशन सुरू असताना अशा पद्धतीनं फोन येणं आणि हे कसं बघताय? तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. तर आत्ताच आपल्याला कळलं असल्याचं सांगितलंय आणि धमकीचा फोन आला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा खोटा होता असं कळतंय असं त्यांनी सांगितलंय. तर विधान भवनातून सर्वांना सध्या बाहेर काढलेलं आहे आणि आपण पाहतो या दृश्यांमध्ये गेटच्या बाहेरच रोखून धरण्यात आलेलं आहे. तर आज त्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजाला उशीर होईल असं सुद्धा कळतंय. विधान भवनातून सध्या तरी हे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे. पुन्हा एकदा आपण सीमाशी जोडले जाऊया. सीमा, काय नेमकं या संदर्भात पुढे आणखी काही तपशील येत आहेत का? प्राथमिक चौकशी जी आहे ती पोलिसांमार्फत केली जाते की सर्च ऑपरेशन खरं तर विधान भवनाच्या बाहेर आणि विधान भवनाच्या आतमध्ये राबवलं जाते. सध्या ही दृश्य जर आपण पाहिली तर गेटच्या बाहेरचे सगळे जे पोलीस आहेत ते सुद्धा अलर्ट झाले आहेत. संशयित व्यक्ती कुठे बाहेर आढळून येतोय का या संदर्भातली बाहेर चौकशी केली जात असताना आतमध्ये डॉग स्क्वॉड आणि जे पोलीस यंत्रणा आहे ते सर्च ऑपरेशन राबवताना पाहायला मिळत आहे.